तर आज दिल्लीमध्ये इंडिया विरुद्ध भाजप असं चित्र पाहायला मिळालं, कारण अर्थातच सगळेजण एकवटलेले होते ते केवळ केजरीवाल यांच्यासाठी। पाहूयात त्या संदर्भातल्या न्यूज टॉप 9। केजरीवालांच्या ईडी अटकेच्या निषेधार्थ आज दिल्लीमध्ये महारॅलीचं आयोजन। नेत्यांकडून मोदींवर जोरदार टीका। एका पक्षाचं सरकार देशासाठी घातक, एका पक्षाचं सरकार आता घालवावंच लागेल। निवडणूक रोख्यांचं बिंग फुटल्यानंच केजरीवालांना अटक। उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। केजरीवाल सोरेन यांची अटक हा लोकशाहीवर हल्ला। संविधानाविरोधातील शक्तींना आपल्याला रोखायचंय, संविधान आणि लोकशाहीला वाचवण्यासाठी आपल्याला लढायचंय, शरद पवारांची ही टीका। लोकसभा निवडणुकीतही मॅच फिक्सिंगचा प्रयत्न, त्यासाठी मोदींनी अंपायर निवडले आणि मॅच सुरू होण्याआधीच 2 खेळाडूंना अटक केली। राहुल गांधींची भाजपवर टीका। 400 पारचा नारा मॅच फिक्सिंग शिवाय दिला जाऊ शकत नाही, अशी ही पुष्टी। इंडिया आघाडीच्या रॅलीवर भाजपचा हल्लाबोल। ठग का मेला, भाजपकडनं पोस्टर रिलीज। तर अजित पवार मुश्रीफांना भाजपनं त्यांच्यात घेतल्यानं आम्ही ठगमुक्त झालो, राऊतांची टीका। दिल्लीमधील रामलीला मैदानावर पार पडली इंडिया आघाडीची सभा। सुनीता केजरीवालांकडनं अरविंद केजरीवाल यांच्या संदेशाचं झालं वाचन। तर इंडिया आघाडीच्या सभेत बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी गायलं गोविंदाचं गाणं। तुम तो धोकेबाज हो म्हणत मोदींवर केली टीका। राज्यात इंडिया नावाची गोष्ट शिल्लक राहिलेली नाही। दिल्लीतील इंडिया आघाडीच्या रॅलीवरनं अशोक चव्हाण यांचा इंडिया आघाडीवर निशाणा। अजित पवार, मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल हे सर्व ठग भाजपनं घेतले। भाजपनं सर्व ठग घेतल्यानं आता आम्ही ठगमुक्त झालो, संजय राऊतांचा हल्लाबोल। रामलीला मैदानावरच्या इंडिया आघाडीच्या महारॅलीवर भाजपची टीका। ठगो का मेला म्हणत नवं पोस्टर केलं प्रसिद्ध। पोस्टरवर सर्व विरोधकांचे फोटो, मात्र शरद पवारांचा फोटो नाही।